काही हरकत नाही. काय थोडंसं गैरसमज झाला म्हणा आपला, पण काही विषय नाही. हो, बाकी सहकार्याची भूमिका चांगली आहे तुमची. चहा पाणी म्हणा, कोणते म्हणा, आताही तुम्ही प्रश्न निपटवला माया. हो, नाही तर मनातली आडीच राहिली असती बा, यायनच नेले चोरून. हो, पण खरं खरं हो, मस्त चांगलं मस्त आहे तुमची एकता, चांगली आहे तुमच्या गावातनी. खरोखर मदत करणारे लोक आहे. गोटाने उचलत इच्छे तिथून काय सांगा आता लोकांचं आमच्या. हो ना नाही तसे आमच्या गावातली लोक एकमेकाच्या मदतीला धावून येणार आहेत म्हणा. बरं बरं या मग तुम्ही, आता काही अडचण नाही. पण आता काही त्यात जास्त डोक्यात घेऊ नका ते पाचपोत्याचं. असं म्हणा तेवढा कमीच झाला आपल्याला. हो काय आहे आता, निसर्गाचा जर कोप झाला असता तर या मग या. हो काही हरकत नाही, आता टेन्शन घेऊ बी नका तुम्ही. आता काय टेन्शन गिन्शन हा, हो जे झालं ते झालं. आता काय करता, आता काय काय वापस येणार पोते. बरं येतो मग. हा हो, चल बस संजू. जा जरा काळजीन दादा. हो गेले तर फोन लावजा एखादा, म्हणजे कसं आम्हाला वाटतं बा पोचले, नाही तर काळजीच राहते ना आम्हाला. हो या मग. हो या या. राजा शांतर भाऊ जातो जातो कॉमेडी म्हटलं. हो पुन्हा करता म्हणता बार काय राजा इतकी काळजी आहे का तुम्हाला. अरे चला बरं, हो फोन लावा लागणार शिवलेले. उद्या आपल्या हरभऱ्यात सोंगायचं मन लागणार ना बा त्याइले. मग त्याचं काम केलं आता आपलं नाही करून घ्याला ग. या लवकर इकडे. चला बसा बसा वाट्यावर या. लावर फोन लावर देऊदास. आता झालं मलाच वाटतं उचलतही नाही फोन. त्याचं काम झालं आता. आता गाडी उचलतील असे आहे लोक आपल्या गावातले शांताराम आहे. तुम्ही आता आपण सगळ्यांना त्या यायले वाचवासाठी आपण किती दणके घेतले आणि हे फोन नाही उचलून राहिले, असे नालायक लोक आपल्या गावातले. मग असं कसं आपण हे पहा आता भाजी पलटतो तो त्यांना फक्त नाही म्हणा आता येत नाही म्हणून सांगाले. हो उचल ना म्हणलं काका ऐका तुम्ही फोन आहे का म्हणलं, त्यालाच फोन लावून राहिले ते. हो ना, तू म्हणतो ते काही खोटं नाही ना. हो ना, लय चालबाज लोक आहे म्हणून. हो ना हो ना, आपण आता त्याने चालवली, आपणही चालवली. ते वापस आले, आपणही आलो. हो ना संजय, तू सांगतो तसंच ऐक तुम्ही. आता पाहू ना काय होती. उचलत नाही ना. मी सांगू शांताराम उचलत नाही आता. लय चला खायत नाही इचुका डावे ना. मग आपण हे पहा तरी फोन लावतोच राजे आता. हो मी बेल चालूच ठेवतो, अजून डबल लावतो. त्याला काय वाटून राहिलं. हे बा याचा नाही त्याचा लावा तुम्ही. चौघाचे फोन लावा. हो काऊन की ते बा ते काही ना काहीतरी पलटी मारायच्या फिक्रीत आहेत. येत नाहीत ते आता. आता जीवावर येऊन राहिले द्यायच्या. तुम्ही फोन लावतच राहा. बरं आता कंदील बुडं उचलत नाही ना. आता शिवलाला लावून पाहिजे. जाता कुठं बे, थांबा तुम्ही. पाय आता असे आहेत मला केला आता लोक. आता तुले लावला. हो काय बा उचलूच नको. त्याने हरभऱ्याची पडेल आहे. हो त्याने वाटते काही हरभरा आमचं सोंगते आता. हो आपल्याला कसं ते ब्लॅकमेल करून राहिले आता. अजिबात उचलूच नको. पाहू सकाळी काय करायचं ते. मग थंडीगार झाली आपली इकडे. पण आपल्याला माहित आहे का आपण सुटलो म्हणून. ते आता गुलाबराव गेला नाही गेला, यायचा कोणता प्लॅन होता काय होता. आपल्याला कुठं सांगितलं त्याने अजून सक्सेस झालं म्हणून. मग त्यासाठी आता काय आहे तेवढं समजून तर घ्या लागन. हो ले का नाही का. हो ना आपल्याला अजून समजलं नाही अजून गेले का नाही. आपल्याला वाटलं बा सक्सेसच आहे का नाही का. शांताराम म्हटलं की होतेच बा काम. वाटते तेवढा सोपा रे गुलबे हे. मग लय राजा दोन्ही जवळ जर मोठी ठेवते ते इतके समजा बारबंड जवळ त्याची. का मामूली असून का ते. मग काही ना काहीतरी डोक्याचं काम करणारा माणूस आहे ते. एक मिनटं मला पाहू द्या पहिले काय झालं काय नाही नेमकं. उचलू द्या. पाय बा काय तर होणार ज्या झोपिली आता त्रास होऊन राहिला. 10 वाजून राहिला ना. उचल. बोला दिदाजी. हो काय आता फोनच लावता विचार होता आमचा. हो बरं झालं तुमचा आला. फोन आला तिंगा कंदिरा बजेल फोन लावलो परेशान झालो आम्ही. त्याने उचललाय नाही. आता अरे चार्जिंग ते लागणार नाही फोन घरात नाही. मला काय माहिती. मी तर इकडे आम्ही अंगणात आहोत अंगणात. काय होतं काय लागला निकाल सांग म्हणलं त्याचा आम्हाला. कसं काय झालं तर पाहायला का ते गुलब्या. काय करायचं किती ती तंबा करा लागला. मग 1 घंटा नाटकच चाललं गावात. मग आपलं पहिले तर मोठे बाबा पशीच नेलं शांताराम भाऊन. हो तिथून म्हणे बा चोरी गेलं म्हणे यायचं हरभरा इतका. तर कसं काय झालं आणि कोण नेला. मोठे बाबा म्हणे कुसईन नेला म्हणे. हो कुसई प्रकरण चाललं 5 मिनिटं. मग तिथून गेलो आम्ही डायरेक्ट माघारी. पाटा पाहायला तर पाटा काही भेटला नाही. तिथून आणला मारत्याच्या घरून. हे मोठाले का दोघाले उचले नाही. हो म्हणजे सगूनच पाहू बा. सगुनात निर्णय लागते. काय तर ते पाटा फिरला नाही काहीच नाही. हो मग शेवटी तिथून मग 500 रुपये बायानं काढले दक्षिणा त्याच्यापासून. आणि गुलाबराव इथून खो गेला. हो आता त्याचा विषय राहिला नाही. टेन्शनचं कामही राहिलं नाही. सांगा आता म्हणजे कुसई प्रकरण काढलंच होतं का मापुढे उकरून. हो काय म्हणे ते पुऱ्या गेल्या म्हणे असं ना. असं सांगा असं ना त्या दौडीतल्या. बुवा ते मोठे बुवा सांगे बुवा ते तुम्ही आता लहानपणी एकत्र असन देवलाल तू तुझी बहीण दुर्गा समजा. तर म्हणे ते पुऱ्या काढल्या म्हणे आबाजीन तुया आजीनं समजा. तर ते त्यातल्या 7 पुऱ्या गायब झाल्या म्हणे. हो अचानक. तर मग आबाजी म्हणे म्हणे की बा असं असं झालं म्हणे. ते आपल्या शेजाऱ्यानं कुसईनं नेल्या म्हणे. ते मंतर मारते म्हणे बन गायब करते. तर मी म्हटलं हो मला वाटेच डाऊट ते किंवा तो आता नाही नेल तर ते. अरे तुम्ही काही अशा हो ना. म्यान दुर्गीने नेल्या होत्या. हो दुर्गीने 3 घेतल्या होत्या. म्या 4 घेतल्या होत्या. देवलाल बसला आपला वाटपाय. हो आता काय सांगा आता तेच सांगते बुडाला की हो ते आम्ही चोरल्या होत्या ते काही विषय नाही. मग काय तर मागचं पोते आम्ही गायब करून पुढून पोते दिवशी भरले. असं होतं. मी लहानपणी माहीत नाही का तुम्हाला. तिकीट असतं नाही काढू मी एसटीने किती खेप. ते काय सांगा लागतात तुझे कारण. मी आता लहानपणचे का माहीत नाही का मला बी. हो ना बरं तर मी काय म्हणतो आपल्याला राजा हरभरा उद्या सोंगायचा आहे म्हटलं. उद्या या मग लवकर. हो आता पहिले शांताराम भाऊचा लावून द्या. हो बायाचं बी आता देवलालचं झालं ना आलू भाऊचं झालं आता. हो बाया मावारात येऊन राहिल्या. आणि शांताराम भाऊच्या वावरात तुम्ही या. म्हणजे मग परवा दिवशी अजून लक्ष्मण रावतं बाकीच्या घेऊन जाते मग. अरे नाही म्हणा सध्या जमत नाही म्हणा.
हो ना हो नाही म्हणता नसतात ना हो ना बिलकुल बिलकुल उद्या येऊनच राहिलो आम्ही पण काय झालं थोडंसं अंगलंच रसरस करू राहिलं यानं म्हणजे बा इतकी थंडी केली ना आमची या गुलब्यानं हे आता कुटार नेणं आणि हे नेणं जरा थंडागार पडला माणूस असं कंबळलं पूर्ण बिलकुल अकळलंच आता आजच्या दिवस तर आराम करतो उद्या तर नाही येत आम्ही कामाले परवा दिवसपासून बिलकुल सुतीच लागतो उद्या सकाळी येतो आम्ही हे हरभऱ्याचा बी आम्हाला मेळ लावा लागते ना बा उद्या या म्हणलं तुम्ही फालतू आहे बा चलाकपणा जर करसान तुम्ही आत्ता भाजी पडलं तर बरं हो सांगू राहिला आत्ता कोणा शांतरा भाऊ आता तुम्ही एवढं काम केलं मी करणार नाही का हो येतो आम्ही 11 वाजतापासून सुरू करू फक्त हे हरभरा म्हणलं उद्या आम्ही आपल्या अजाबराव इकायला पाठवून राहिलो मार्केटात नाही तेवढेच मग पैसे कसे कंदीलाबत जातील आम्ही एक परी गावातच येतो हो तेवढं मेळ लावा लागते ना आम्हाला ते इकून टाकतो ना चटकन मोकळं पण मी काय म्हणतो ते 5 पोते चोरले त्याच्यातले 3 पोते त्या याच्या इथं देऊन द्या ना चिमणरावच्या घरी दागी करायला त्या दोन्ही जवायला त्या मामाला ट्रेन घेऊन जातो म्हणा तुमची मजुरी जेवढी झाली तेवढे घ्या फक्त तुम्ही बाकीचे काय शिल्लक घेऊन राहील पोते नाही अरे देवीदास तू पा त्याची किव नको भाऊ गुलाबराव तसं वाटते तेवढा सोपा आहे का मग आम्हाला किती रंजवलं माहिती आहे का तुले मग त्याचे तर आम्ही का 10 पोते न्यायच्या फिक्रीत होतो हे तर 5 कमी झाले पण ते बरोबर नाही ना इतकं आपण नाही खाल्लं पाहिजे आपलं बा मजुरी 15,500 आहे तेवढ्याचं तुम्ही हरभरा घ्या लागत होता बाकीची काही गरज होती का नाही ते आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही काल त्याचं टेन्शन घेऊ राहिले मग आमचं आम्हाला माहीत तुम्हाला माहिती आहे का ते कोणत्या रंगात जायचं बरं पुढचं सांगा आता उद्या हे येतील 9 वाजेपर्यंत आणि मी जातो हरभरा इकाले अजाबरावच्या याटोत बरं ठीक आहे काही हरकत नाही मग या मग उद्या आले की मग मायावरात सरळ तुम्ही 7 जण समजा नाही हे आपला भूषण नाही येणार म्हणलं उद्या ते उद्या कॉलेजला चालला तिकडून तिकडे आता अजाबरावच्या घरूनच जाते ते त्याला जाऊ द्या ना पण बाकीचेच आहेत ना चला ठीक आहे मग ठेवतो फोन आता काही आता काळजी करू नका निवांत झोपा इकून टाका ते हरभरा आणि करा काय करायचं ठीक आहे ओके बरं ठीक आहे मग ठीक आहे जा मग ती मार्केट इकून टाका आता उद्या सकाळी दुगोऱ्यावर निघा मग फक्त कंदीला तुम्ही एकटेच जा मला सांग नाही तर सगळी जत्रा घेऊन जासान तिथं इकडे हरभऱ्याला पाठवून दे जा बाकीचा ते कटलं घेऊन मार तिचं विषय मोकळा आता येते ते कामाला नाही का हो ना 20-25 हजाराचा हरभरा आहे नाही का झाला आमचा सीझन मी तर येतच नाही म्हणा काहीतरी मी आता आपलं खाप्यासाठी गेलो होतो बरं येतो ना मी जातो मी दुगोऱ्यावर सकाळी अजाबराव संग आणि बस यायला पाठवून देतो इकडे चला ठीक आहे मग ठेवा मग आता करा आराम करा आम्ही करतो जमलं रे भाऊ नाही का चला आता येतो म्हणते ना उद्या आता काही हरकत नाही चलो आता मोळा मीटिंग म्हणलं आहे काही बोलायचं राहिला आता ऐकलं तुमच्याच कानानं ऐकलं ना कसे लोक आहेत किती चालू आहे ती घनचक्क म्हणून म्हणलं तुम्हाला गाडी पलटून घेतो आपल्याला काही ना काहीतरी हाती लागते लागला ना आता कसा फोन केला आता कसे सापडले मग अशी परिस्थिती आहे लय लोकांना आयरी आणणारे लोक आहेत हे म्हणून म्हणलं सहज सोपे नाही हे बैरमच्या अनुभव घेतला ना मी यायचा पाहिलं ना मी आता मी लय पाहिली म्हणा पण अशी नाही पाहिली हो ना पहा बरं आता ती कोणती फिल्डिंग लावती इकून यानं फिल्डिंग लावली याचा यानं मतलब साधला त्यानं त्याचा मतलब साधला 25,000चा हरभरा आपला लांबवला आणि आपल्याला म्हणते सगून पाहू बरं तुमचा सगूनही काढतो आणि तुमचा कुसही काढतो आता एक काम करावं लागेल आपल्याला कोणतं गाव म्हणे ते आता काहीतरी म्हणे ना कोणतं गाव अजाबराव म्हणे अजाबराव दुगोऱ्यावरून समजा त्याच्या घरून निघायचं म्हणे मार्केटला असं म्हणे कंदील बुडा येणार त्या संग बाकीचे घरी येणार नाही पाहतो ना आता कोणता अजाबराव होय आता ती याच्यात जुटला आता बरोबर ती बिन बाकीची बी संग मगच आता पुरेच जमा करणार आहो मी आता यायचं सकाळी घासूनही देतो आणि आता हे मार्केटला कुठं पकडा लागते याचं बी साहेबाला आता मी बरोबर टच करतो सकाळी मी तर म्हणतो सगळं काम एक माणूस दुसराच करते आपल्याला करायचं काम नाही मग खादोडे आहे का नाही यायचा लय दुश्मन आहे आता मला त्यानं फोन केला होता खादोडेनं यायला फसवासाठी मला तर त्यानं लय म्हणजे गाडी देतो म्हणे पण यायनं माझा गेम केला तर मी काय म्हणतो त्याला फोन लावतो मी तिकडे जाऊ आपण समोर त्याला याच्या संग भिडून देऊ ते काय भिडला ना यायला लंबच करते काऊन की आता लय हातात आले नाही हातात तर आलेच म्हणा बरोबर पाय मग त्याला फोन लावून आता आपण रस्त्यानं गाडीवर फोन लावू त्याला चाल आता इथून लवकर निघा लागत नाही तर दिसागिसाचा तर अजून वांदा व्हायचा चाल लवकर मग समोर जाऊन फोन लावू आपण ते खादोडे आता कसा झोपला नसून 10 वाजले ना चला आता चला हे कोणाचा फोन आहे म्हणा शेवत आहे आपल्या याच्यात नाही का हो ते संजय नाही का हो ते बैरम यात्रेतला अच्छा काय म्हणते आता यायला का अडचण आली का नाला गाले हॅलो हॅलो बोला संजूजी बोला काही नाही खादोड साहेब राजो काय आता तुम्हाला आता आम्हाला तोंडही नाही म्हणाले काही पण एक म्हणलं तुमच्या फायद्यासाठी एक काम होतं बा करसान तर पहा मग आता दुसऱ्याचा काय फायदा करू राहिला याचा काहीतरी फायदा असेल कायसाठी म्हणजे माझा कसा फायदा म्हणलं ते आता आपण बैरमच्या यात्रेत आपली भेट झाली होती का नाही तुम्ही आता कसा आपला संपर्क त्यावेळेस झाला आता त्यामुळे माझा नंबर होता तुमचा तर ते काय झालं आमचे काका आहे आमच्या काकाच्या शेतामध्ये रामपूरवाले आले होते उदळायला समजा त्याने 5 पोते लांबला 5 पोते लांबला हे गावातले लोक बी तयार नाही सांगायला कोणीच नाही तर म्हणलं आम्ही त्याचं सगळं ऐकलं फोनवर ते दुगोरा नाही का तिचा ते अजाबराव आहे त्याच्या इथं ते 5-7 जण थांबलेले आहेत आणि ते उद्या मार्केटले हरभरा ऐकायला चालले चोरीचा हरभरा आहे माझ्या काकाच्या वरातला तर म्हणलं आता त्याचा कसा बंदोबस्त लावत होता बा काका रिपोर्ट देऊन राहिले सकाळी तर म्हणलं तुम्ही जरासं हातभार लावला तर जसं केस जरा चांगली चढून मग ती या रामपूरवाल्याला अद्दल घडवा तुम्ही कसं तसं तुमची दुश्मनी आहे मी म्हणलं चला आता तुमच्या हाती कोलीत देऊन द्या अच्छा नाही काय असं म्हणजे रामपूरवाले हातात येते आता असं कोण आहे ते सामील कोण आहे म्हणलं शिवलाल टोळकुटे आहे का ते ते असं तर सांगा मला
अरे बाबा तेच तर सगळ्या सूत्रधार आहे त्याचा ते कंदील बुडा त्याने गेम केला ना आमचा मग उभ्या पाच पोते लांबवले आणि आता उद्या मार्केट इकायला चालले म्हणून म्हणलं आता रामपूरला आम्ही आलतो समजून सांगायला त्याच्या घरी काका म्हणे बायाला समजून सांगू बाया तर म्हणे मानहानीचा दावा ठोकतो मी तुमच्यावर आणि रामपुरातल्या गावाल्याने आम्हाला घुमवलं चक्रीतनी आणि वापस आता आम्ही रस्त्याने निघालो तर मग कसं आम्ही डबल वापस गेलो तर त्याची वार्ता चालू होती फोनवर त्याच्या संग की असं करू म्हणून ते ऐकलं आणि नंतर मग मला आठवण आली तुमची म्हणून तुम्हाला फोन लावला जमते वाटतं आता यावेळेस नाही का हो मागचा प्लॅन तर फेल गेला आपला पण यावेळेस आता कारण की पुराव्यासहित आहे आता आणि एक तर आपल्याला शेकाचंच काम आहे हो याच्या खांद्यावर बंदूक ठेवा लागल काय आहे तुमच्या काकाचं नाव काय म्हणलं गुलाबराव आगलावे आहेत आम्ही सोबत राहू सध्या इथं बाजून गाडी उभी केली फोन लावला अच्छा बरं ते एक काम करा तुमचं हरभरा वापस भेटन आणि जे चोरणार आहे हो त्याच्यावर कारवाई होईन आता कारण की यायला आता उद्या मार्केटमध्ये घेऊन येणार आहे ना तिथं रंग्यात आपण पकडू त्यासाठी एक काम करा तुम्ही उद्या सकाळीच जा पोलीस स्टेशनले त्या इथं नावानिशी रिपोर्ट देऊ द्या तुम्ही मी इकडे मार्केटमध्ये असतो समजा आपलं खरेदीच आहे ना तर त्याचा माल आला की मी अजबरावला ओळखतो त्याचं कटलं आहे पिवळ्या रंगाचं ते आलं की बस मी ध्यानच ठेवतो त्याच्यावर एक दोन माणसे लावून ठेवतो तिथं गेटजवळ ते कटलं आलं की बस झालं कामच झालं त्याचं बिलकुल फक्त पण ते बारदाना आहे ते काही अलग नाही ना एकसारखं आहे तुमचा बाकीचे पोती नेईन ते एकच बारदाना एकच शिक्का आहे बिलकुल एकच ब्रँडचे पोते आहेत फक्त आता तिथं 34 पोते घरी आहे समजा वावरातनी आणि 5 पोते आहे ना लांबवले नाही आपलं ध्येयच तेच आहे कोणावर जर अन्याय होत असेल तर खादोडे साहेब एक पाऊल पुढेच असते यावेळेस तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम मी करतो जे काय खर्च येईल पोलीस स्टेशनचा आहे ते मीच करतो पण या रामपूरवाल्याचा जे समजा त्यानं चोरी केली आणि मालिकून राहिले यायले पूर्ण बिलकुल असं म्हणजे पूर्ण नामोनिशानच मिळतो तुम्ही आता याचा पुरं पेपरबाजी हे ते बिलकुल त्याचा धिंगाणाच लावतो तुम्ही आता सापडले मा हातात फक्त तुम्ही मी सांगतो तसं वागा पलटाचं काम नाही तेच म्हणलं अरे बाबा माय काका अरे लय भारी आहे मग रामपूरवाल्याला एकटेच भारी भरून राहिले घाम फोडला त्याने रामपूरवाल्याला मग काय तुम्हाला काय वाटलं फक्त आता जरा असं सपोर्ट पाहिजे तुमचा बस बाकी काहीच नाही मग तर झालंच कामच झालं आता चांगला जोर लावतो तुम्ही आता ताकदीनं बिलकुल यावेळेस आता रामपूरवाल्याला फिटू तुम्ही आता नाही काहीच अडचण नाही ना मी हो ना आपण कसं आहे आपण जे अन्यायग्रस्त आहे त्याच्यासाठी आपण पुढे जाऊ काही विषय नाही तुम्ही आता उद्या तेवढं काम करा पोलीस स्टेशनला सरळ रिपोर्ट द्या आणि बाकीचं मी सांभाळतो मग विशेष नाही काका झालं मला बोलणं मग आता काही विषय नाही रिपोर्ट देऊन देऊ सकाळी बरं ठीक आहे मग ठेवतो आता निघतो आता उशीर झाला ओके किती उशीर केला तुम्ही 11 वाजून रातचे काय बापा काय लागला शोधू त्या पोतेच आपल्या काकू काहीच काळजी करू नका आता झालं कामच झालं आता हे जे होते ना उदळ्यावाले यायनच लांबवलेला आहे मग लागला ना पत्ता आम्ही रामपूर पत्ता काढून आलो लोक लय घनचक्कर आहेत ते पण आता लक्षात आलं आमच्या तर मग काका म्हणते आता उद्या रिपोर्ट देऊन द्यायचा सरके करून टाकायचे आपण म्हणजे तेच होते नाही मग गावात गेले तर मग सापडले नाही कधी अरे बापा काय सांगू तुले मग एकशे बळकर एक आहे तिथं मग काय नाटके लोक आहेत सांगतो ना रामपुरातून त्याला फोन केले लोक आहे ना की बा मी आलेला असं आहे तसं आहे त्याही बरोबर आता त्याने बी यायला सांगितलं पाहिजे सगळं आम्हाला मॅनेज केलं तरी पहिले सगून पाहिला मी ते कोणतं कुसईचं सांगितलं त्यानं पण नंतर मग संजय म्हणे नाही म्हणे लोक हे आहे तसे दिसते तसे नाही म्हणे वरून लय गोड बोलतात म्हणे अंदरून लय काटे खाणार आहेत म्हणे तर मग आम्ही वापस गेलो ऐकले आम्ही वार्ता असंच आहे त्याचं संधान बांधेलच होतं ते तर आलं लक्षात आता तेच चोर होय ना उद्या आता मार्केटला घेऊन चालली इकाली ती तर खादोडे साहेब आहे यायच्या ओळखीचा संजूच्या ती म्हणे मी पाहतो म्हणे सगळं आता फक्त पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट द्या म्हणे आता जाऊ द्या ना बाबा काय आता पासपोर्टसाठी बसता त्या भानगडीत पळत नाही यावेळेस नाही सोडत ते शेपूट आता यावेळेस गुलाबराव लागला त्याच्या मागं यावेळेस त्याला अंदर घातल्याशिवाय मी मागच नाही हटत आता बरं पहा म्हणलं आहे अजून फोन यायला द्यायचा आता काय म्हणते पाहतो ना आता थांब हॅलो आपलं शांताराम घनघन बोलतो म्हणलं रामपूरवरून काय तुमचा फोनही नाही आला पोहोचले का नाही म्हणलं आत्ताच कसं जेवण झालं म्हणलं बघ काय काय नाही पोहोचले जरा काळजी वाटे ना बाबा मोठी काळजी करणारा रे घनघन्या थांब तुला गोयतो याच्यात थांब जरा असं हो नाही आत्ता हे पण नेमकं चप्पलच काढली नंतर आलो बस आत्ताच आलो घरी पोहोचलो आत्ता हो ना तेच म्हणलं पण एखादा फोन लावत असता आम्ही काळजीत होतो ना बरं ठीक आहे ना झालं ना व्यवस्थित ठीक आहे काळजी करू नका आता जे झालं ते झालं आता चला विषय मोकळा ठीक आहे मग ठेवू मग ठेव आता लावतो आता सालूनशी काढून ठेवतो आता बाकी जायच्या बरं ठीक आहे ठेवतो धन्यवाद नमस्कार ठीक है कोई बात नहीं क्या कंप्लेंट है तुम्हारी नहीं क्या है बॉस में तक्रारदार गुलाबराव आगलावे नाही का काय विषय शेतातून 5 पोते हरभरा चोरी गेल्याबाबतची तक्रार महोदय सविनय अर्ज सादर करतो की माझ्या शेतातील काल 5 पोते हरभरा भर दिवसा चोरी गेल्याबाबत सदर सविस्तर तक्रार अशी आहे की माझ्या शेतामध्ये जे काही रामपूर येथील शिवलाल टोयगोटे त्यानंतर सीताराम पवार बबन हेंबाळे काशीनाथ गैबानी सदर व्यक्ती हे उदळ्यासाठी हरभरा सोंगणी करता आले होते त्यांनी हरभरा सोंगणी एक दिवस पद्धतशीर केली दुसऱ्या दिवशी माल काढल्यानंतर संध्याकाळी जाताना आम्हाला फसवणूक करून आम्हाला घरी पाठवून आमच्या शेतातील 5 पोते परस्पर घेऊन पळाले आणि ते एका कोणत्या तरी गावाला पळाले अशी सूचना मला मिळाली त्यानंतर मी ही तक्रार दाखल करत आहे जेणेकरून त्यांना आज मार्केटमध्ये आपण पकडावे आज माल घेऊन ते येत आहे करिता सदर तक्रार देण्यात येत आहे
त्याचबरोबर सदर सर्व ज्यांच्यावर मी आरोप केलेले आहे ते सर्व रामपूर येथील असून त्यांना लवकरात लवकर पकडून मला न्याय मिळवून द्यावा. पहा आता काकाजी, कसं आहे, विषय आला लक्षात माझ्या. फक्त कसं आहे, हे जे तुम्ही आरोप केलेले आहे या व्यक्तीवर, हे तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष पुराव्यासहित म्हणून राहिले ना. म्हणजे कसं आहे, कोणावर आरोप घेणं काही सोपं नाही बरं. जे काय असं सत्य परिस्थिती तुम्ही सांगू राहिले ना. सांगा आता साहेब, मी काय आता खोटं बोलून राहिलो का तुम्हाला? हो, हे जे आहे की तुम्हाला त्याची कल्पना नाही, ती आता आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत येत नाही. तर हो, त्याच्या पोलीस स्टेशनवाल्याला माहीत आहे त्याची प्रकरण 8-15 दिवसातून ते हजर असते म्हणे, असं मला समजलं एका व्यक्तीकडून. हो, तर आता कसं झालं, आपल्याला हे जे माणसं आहे, हो, यायले मी त्याच्या गावात जाऊन त्याला समजावून सांगितलं, परंतु ते ऐकायला तयार नाही. आणि माझा 100% त्याच्यावर आरोप आहे की हेच व्यक्ती आहे. आणि प्रत्यक्ष तुम्हाला रंगे हात पकडून देण्यासाठी मी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे की तुम्ही मार्केटमध्ये तुमचे पोलीस अधिकारी पाठवा. जर आज ते मेटाडोर आपलं जे काही ऑटो आहे ते घेऊन नाही येईन तर मला म्हणा, 5 पोती घेऊन येऊन राहिले ते, असं आम्हाला सुगावं लागलेलं आहे. विशेष म्हणजे जे आणणार आहे त्याचंही नाव आम्ही सांगतो तुम्हाला, अजाबराव नागफोडे, असं नाव आहे द्यायचं. तसं तुम्हाला खादोडे साहेबाचा फोन आला असेल ना, तसं ते म्हणत मी तू फोन केला म्हणे तुम्हाला. हो, आला होता, फोन आला होता त्याचा. तर ते म्हणत की बा तुमचं प्रकरण आलं तर जरासं लवकर निपटा. गरीब माणूस आहे सांगितलं त्यानं. काही हरकत नाही, मी आजच्या आजच आता मीच तिथं उभा राहतो प्रत्यक्ष. मेटॅडोर काय ऑटो कोणता काय येऊन राहिला. तुम्ही पाहिनीतला आहे का तो माणूस वगैरे समजा? माणूस तर नाही पाहिला आम्ही, ते अजाबराव नागपुडे कसा आहे काय तर, पण पिवळा ऑटो आहे असं समजलं. आणि खादोडे साहेब लक्ष ठेवूनच आहे, तिथंच आहेत ते मार्केटमध्ये. त्यामुळे त्याचा आम्हाला फोन आला होता की तुम्ही रिपोर्ट देऊन द्या. मी हो म्हण तिथं लक्ष ठेवाले. मग काय अडचण नाही. किती आता 9-9:30ला मार्केट उघडते नाही का. आता टाईम आहे अजून बाकी समजा 1 घंटा. ठीक आहे, मग मी येतोच तिथं. तुम्ही होऊन जा पुढे. तुम्ही काही ते ज्यांना दिसू नका जास्त. तुम्ही आजूबाजूला थांबा तिकडे. आम्ही तिथं थांबतच नाही, आम्ही दूर थांबतो. फक्त तुम्ही त्याला बिलकुल बेड्याच टाका. हो, ज्यानं आता ते माल आणलेला आहे, हो, अजाबराव आहे कोण आहे त्याच्या संग, ती जे कंदील नावाचा जे बुडा आहे, सीताराम पवार नाव दिलेलं आहे, हो, ती संघ आहे म्हणते, असंही समजलं. मग काही विशेष नाही ना. फक्त तुमचा माल आहे. याचा काही प्रूफ आहे ना तुमच्यापाशी समजा. काही असं तुमच्या काही सॅम्पल गिंपल आणलं का तुमच्या हरभऱ्याचं असं तसं? ते एकाच ब्रँडचे पोते आहे आपले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरभरा आणलेला आहे 5 किलो संघ थैलीतनी. हो, गाडीलाच लटकून आहे, मनसांत आणून दाखवतो. नाही नाही, तिथंच ते आपल्याला त्याच्या जे गाडीतला माल आहे आणि तुमचा माल, सॅम्पल सारखं असलं पाहिजे की नाही. नाही तर त्याचा असा बारका जाकीचा, तर तुमचा असा विशालचा. असं तेच म्हणून राहिलो. नाही नाही, पाहा ना तुम्ही, जॅकीचाच आहे आपला हरभरा. हो, समजतेच तुम्हाला. हो, आता येऊ मग आम्ही. हो, ठीक आहे मग. या मग. काही हरकत नाही. पाहू आता काय होती तिथं मार्केट पाशी. तुम्ही बरोबर 9-9:30. ओके. सामान सुमान काढून सुद्धा आता काय आले का शिवलालजी? बरं झालं, आता कंदीलाबाद गेला वाटतं मग तिकडे नाही. काय म्हणता मग, आता किती वाजता चालता वावरात नाही? आता नेमके झाले कसं म्हणावं तुम्हाला? आता आज तर जावं नाही वाटू राहिलं. पण आता जा लागणच नाही का. आज तरी जा लागन, भले उद्या चाट मार लागन. वा वा, अरे म्हणलं आता तुम्ही रजा. तुमच्यासाठी आम्ही तर जीव द्यायला तयार आहोत. काशीनाथ येते आम्ही सगळेच जण. फक्त कंदीलाबाजी आता तिकडे गेलेले आहे. ते मार्केटला जाणार आहे तर समजा. तर बाकी आम्ही आहोत सगळे. बाया गे आहे ते समजा कोणाची इकडे आहेत सध्या आज. बाया देवदाची इकडे आहे म्हणे. मग कसं त्याचं झालं की लक्ष म्हणतं. आता तुम्ही जे आहे 6 जण समजा, मग इकडे चला आता. मग आपण वगैरे माणसं हो, काही हरकत नाही. हो, ठीक आहे ठीक आहे, जाऊ ना मग आपण 10 वाजता. हो, थोडंसं आता फ्रेश होऊन जातो आम्ही, सामान काढून घेतो. हो, काही वांधा नाही. आता चालले जाऊ मग. ओके, चला लक्ष्मणराव. मग आता नाही आपण पुढे चालले जाऊ. गाडी बैलात वावरात नाही, कसं आपलं तळ वगैरे घेऊन जायला लागणार. बरं, येऊ का मग आम्ही आता? बोना घेऊन जातो. लवकर या मग तुम्ही. पाहिजे मग. ठीक आहे, चला. हो, आलो म्हणून समजून घ्या. आलो समजा 10 लिटरच. या तुम्ही पटपट. चला बा, काढा लवकर सामान, आमच्या घरचं काढायला लागते. चला. अरे खातो तेच म्हणलं. नाही तर तुम्ही 9:30च्या पुढे येता. बरं आला, लवकर आला 9 वाजता. थोडं आता आज लवकर आटपलं घरचं काम. चला म्हटलं आता लवकर आपल्याला गेलं. आज जरा लवकर जायचं आहे मला. म्हणून म्हटलं काही खरेदी जेवढा करायचं तेवढा करून टाका मोकळं. काय कास्तकार लोक सुसू देत नाही. भाव किती आहे काय किती आहे रोज टाकतो ना मी. आता व्हॉट्सअपवर रोज टाकतो भाव. काय म्हणते काय माहिती आता. हॅलो अजाबराव बोलतो मला. अजाबराव, काय आज कटलं घेऊन येऊन राहिलं म्हणलं मी. 5 पोटी हरभरा होता. काय म्हणते पोझिशन, काय भाव घेऊ, कसं काय म्हणलं. म्हणजे कसं आणायला बरं राहते. कास्तकार लोक विचार राहिले. कसं काय भाव आहे सध्या आजची कशी काय सांगणार. अरे अजून व्हायचंच आहे ना. हरायची सुरूच व्हायचे ना. कालची सांगतो भलाई. काल समजा 47-10 पासून सुरू झालता. मीडियम समजा 50-51 पर्यंत. जास्तीत जास्त 52-70 पण गेला होता काल. आता आजचं काय माहिती वाढते कमी जास्त. पण 47च्या वर होता बा. 47 नाही. हरभरा चांगला आहे आपला. तेच म्हणलं, जाकीचा हरभरा आहे चांगला, 1 नंबर. तर पाहिजे जरा पड्डशी लावला तुमच्याकडे टाकून देतो म्हणलं. तसाही आपला रोजचा माल आपण आता लोकांची आणून आपल्या कटल्यानं आणतो. तुमच्या जिकडे असते तर म्हणलं घेऊन ये तुमच्या जिकडे. अरे आता मी अडी पडेल देत नाही तुम्हाला पैसे. तेच म्हणलं ना, आपल्या जिकडे टाका ना. या मग, या घेऊन या. आता किती 5 पोते आहे नाही का. या मग या. हो, ठीक आहे ना. हो, येतो काय हरकत नाही. ओके ओके. हो, ठीक आहे. म्हणलं असे लोक आहेत. 5 पोते हरभरा. 50 के फोन लावते. काय करा आता. काय आता. चला ठीक आहे मग. हो, या मग आता काय खरेदी सुरू होऊन जाईन. पेपर लोक चहा घेऊन राहिले तर चला चहा घेऊन येऊ. या ना तुम्ही. मला थोडंसं कसं आता नाश्ता करून आलं आम्ही. येईन तुम्ही चक्कर मारून इकडून तिकडून ना. या तुम्ही या. झालं कामच झालं आता नाही का. 5 पोते. हो, बरोबर तेच होय नाही का अजाबराव. बस बस झालं कामच आहे आता. विषय संपला आता. रामपूरवाले संपले. आता एक फोन लावून देतो यायले. हो, काय म्हणते गुलाबराव तर रिपोर्ट द्यायला का नाही काय सांगा. हॅलो. काय गुलाबरावजी. काय म्हणते मग, दिला रिपोर्ट दिला का म्हणलं. मी फोन केला होता साहेबाले. संजील फोन केला होता.
हो साहेब हो केला म्हणलं हो आत्ताच रिपोर्ट केला आणि बाहेर चालू होता हो मग साहेबाचं म्हणणं आहे 9 साडे 9 मी तिथं गेट जवळ येऊन जातो म्हणे हो फक्त आता ते कसं कटलं ओळखा लागेल आपल्याला फक्त तसं कंदील जे आहे सीताराम पडते त्याला मी ओळखतो मी तर येतोच तिथं दादा बस बस दिला रिपोर्ट आता बस जमलं आत्ता झालं मनासारखं. तर आता तुम्ही एक काम करा हो तुम्ही बाहेर थांबा नाश्ता करून घ्या सध्या हो कारण की आज सगळं म्हणजे पोलीस केसमध्ये जाणार आहे आपला बरोबर गेटपाशी मी त्याला थांबवतो आणि तिथून तोपर्यंत मी साहेबाला फोन मारतो नंबर आहेच मापास त्याचा सुनील काय नाव आहे त्याचं लावतो मी काही विषय नाही तुम्ही फक्त तिथं हजर हो जा आणि तुमचं सॅम्पल गिम्पल रेडी ठेवा. बस शॅम्पल सगळं ओकेच आहे मापाशी पोते जे आणले 2-4 पोते आणले रिकामेवाले आणि आपला हरभरा आणला थैलीतनी ठीक आहे मग आता उद्या काय राळा करायचं ते करून टाका आता जमाच करा येईल. झाले सपाट झाले ते भुई सपाट खादोड्याच्या तावडीत आले ते आता तुम्ही लोड घेऊ नका आता सगळं मी सांभाळतो ठीक आहे ओके.